जनतेचं हित आणि विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्यासाठी शिवसेनेनं नेहमीच पुढाकार घेतलाय। शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशनच्या वतीनं शिवसेना जनतेच्या दारी या विशेष अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोफत शासकीय दाखले वाटप करण्यात आले। याशिवाय 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव देखील या सोहळ्यामध्ये करण्यात आला। 20,000 लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचं वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। हा उपक्रम इथेच थांबणार नाही तर दर 3 महिन्यांनी राबवणार असं सिद्धेश कदमांनी सांगितलंय। आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न दाखला यासाठी तहसीलदार ऑफिसकडे जावं लागणार नाही, ते आता घरपोच मिळतंय असं कदम यांनी सांगितलेलं आहे। ज्या प्रकारे फक्त नागरिक नाही तर विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी शिवसेना जनतेच्या दारी या उपक्रमामध्ये सामील झालेले आहेत। एकूण 20,000 लाभार्थ्यांचं या ठिकाणी आज दाखल्यांचं वितरण आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते शिंदे साहेब यांच्या हस्ते आज इथे वितरण होणार आहे। तर ही एक अनोखी बाब आहे की जे खरंच जे नागरिक आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत या शिवसेनेने ओळखल्या आहेत आणि त्या ज्या गरजा आहेत या आपण जनतेपर्यंत थेट पोहोचण्यासाठी हा आपण उपक्रम याकडे राबवलेला आहे। तर हा उपक्रम इथेच नाही थांबणार आहे, हा दर 3 महिन्यांनी हा उपक्रम जारी राहणार आहे। याकरता जे लाभार्थी आहेत, जे नागरिक आहेत आणि विद्यार्थी आहेत ज्यांना प्रत्येक दाखल्यासाठी म्हणजे आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला असो, रहिवासी दाखला असो, या दाखल्यांसाठी जे तहसील ऑफिसमध्ये जावं लागतं ते आपण हे सगळे दाखले त्यांच्या घरपोच आपण करून देणार आहोत।